नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे योनी मार्गातला कोरडेपणा, वजायनल ड्रायनेस. वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती स्त्रियांना हा त्रास होण्याची शक्यता असते, पण तरीसुद्धा त्याबद्दल फार कमी बोललं जातं, रादर बोलणं टाळलं जातं. प्रत्येक वयातल्या स्त्रीला याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत, वैज्ञानिक माहिती घेणार आहोत. याची कारणं काय काय आहेत, त्याची लक्षणं कुठली कुठली दिसतात, आपण आपल्या आहारामध्ये त्यासाठी काय काय बदल करायला हवेत आणि इन्स्टंट घरगुती उपाय त्यासाठी आपण काय करू शकतो, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहे, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की वजायनल ड्रायनेस म्हणजे नेमकं काय. तर ही एक अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये वजायनल टिश्यू त्याचं नॅचरल ल्युब्रिकेशन लूज करायला लागतो आणि त्यामुळं काही प्रकारची लक्षणं आपल्याला शरीरामध्ये दिसायला लागतात, जसं की योनी मार्गामध्ये कोरडेपणा निर्माण होणं. या ड्रायनेससोबत दिसणारी इतर लक्षणं म्हणजे तिथे होणारं इचिंग, खाज किंवा बर्निंग, जळजळ निर्माण होणं किंवा युरिनरी सिम्पटम्स परत परत उद्भवणं, फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे पुन्हा पुन्हा वॉशरूमला जाण्याची गरज लागणं किंवा युरिनरी काही ना काही कंप्लेंट्स वरचे वर निर्माण होत राहणं, वजायनल टाईटनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम म्हणजे फिजिकल रिलेशन ठेवताना इंटरकोर्सच्या वेळेस पेन्स निर्माण होणं किंवा डिस्कम्फर्ट निर्माण होणं. तिथले सिक्रिशन्स कमी झाल्यामुळं, त्या ठिकाणचं मॉइश्चर कमी झाल्यामुळं तिथला नॅचरल प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम कमी होऊन जातो, तिथला pH बदलून जातो आणि वजायनल इन्फेक्शन्स निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळं या त्रासाकडं दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यावरती उपाययोजना करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्सना अशा प्रकारे एक्सपोज होतात. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वेळीच त्याच्यावरती उपाययोजना करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता आपण पाहूयात की यामागची कारणं कुठली कुठली आहेत. नंबर 1, त्यामागचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे मिनोपॉझल काळामध्ये किंवा पेरीमिनोपॉझल काळामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आणि याचं कारण म्हणजे या दरम्यान शरीरामध्ये अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. इस्ट्रोजन हॉर्मोनचं प्रमाण कमी होत असतं आणि त्यामुळं यासारखी लक्षणं आपल्याला इथे दिसून येतात. नंबर 2, दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रेग्नेन्सीचा काळ किंवा जर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर त्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा असा त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते. यामागचं कारणसुद्धा हेच आहे की या दरम्यानसुद्धा शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार झालेला असतो आणि त्यामुळं अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसत असतात. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्टन मेडिकेशन्स. काही प्रकारची औषधं जर तुमची सुरू असतील, अँटी डिप्रेसंट्स, अँटी ॲलर्जिक्स, अँटीहिस्टॅमाइन्स किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट जर तुमची सुरू असेल, त्याची औषधं सुरू असतील किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी यासारख्या ट्रीटमेंट्समधून जर तुम्ही जात असाल तर या गोष्टीसुद्धा वजायनल ल्युब्रिकेशनला एफेक्ट करत असतात. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे लाईफस्टाईल चॉईसेस. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असणाऱ्या काही गोष्टीसुद्धा याला एफेक्ट करतात, जसं की वजायनल लूशिंगचा वापर करणं किंवा खूप जास्त प्रमाणात इंटिमेट वॉशेस किंवा सेंटेड सोप्सचा वापर करणं किंवा स्मोकिंग करणं ही सुद्धा काही महत्त्वाची कारणं आहेत. आणि नंबर 5, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रोनिक स्ट्रेस. मानसिक तणाव ज्या वेळेला असतो त्यावेळेला कॉर्टिसॉल लेवल्स एफेक्ट होतात आणि शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार होतो आणि त्यामुळं वजायनल ड्रायनेस निर्माण होण्याची खूप दाट शक्यता असते. आता ही झाली त्याची कारणं. आता आपण पाहूयात की हा त्रास कमी करण्यासाठी आहारामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्याला कुठले कुठले बदल करणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी पाहूयात कुठल्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायला हव्यात. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट शुगरी फूड्स.
साखरेचे पदार्थ खाणं आपण कमी करायला हवं, गोडावरती नियंत्रण आणायला हवं. गोडासोबतच अल्ट्रा प्रोसेस्ड फूड किंवा ज्याच्यामध्ये हिडन शुगर्स आहेत असे फूड्स घेणंसुद्धा आपण टाळायला हवं. आता याची 2 कारणं आहेत. नंबर 1 पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे शुगर्समुळं यीस्ट इन्फेक्शन वाढण्याची दाट शक्यता असते. आणि नंबर 2 दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये आधीच निर्माण झालेलं हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यामुळं आणखी वाढण्याची शक्यता असते. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला टाळायला हवी ती म्हणजे खूप जास्त प्रमाणात चहा घेणं, कॉफी घेणं किंवा अल्कोहोल घेणं. या सगळ्या गोष्टी शरीराला डिहायड्रेशनकडे घेऊन जातात. त्यामुळं आपल्याला त्या टाळायला हव्यात. आता आपण पाहूयात की आपल्याला आपल्या आहारामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी घेत राहणं आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. नंबर 1 पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ज्यामधून आपल्याला मिळतं, अशा गोष्टी घेणं आपल्याला फायदेशीर ठरतं. मग अशा गोष्टी नेमक्या कुठल्या कुठल्या? तर अक्रोड तुम्ही घेऊ शकता, जवस तुम्ही घेऊ शकता किंवा चिया सीड्स तुम्हाला घेता येतील किंवा जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते फॅटी फिशसुद्धा घेऊ शकतात. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणीदार फळं आपल्याला घ्यायला हवीत, ज्यामधून आपल्या शरीराला हायड्रेशन मिळेल असे पदार्थ, अशा भाज्या किंवा अशी फळं, सीझनल भाज्या ज्यामधून आपल्या शरीराला पाण्याचा भरपूर पुरवठा होतो. फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्या फळांमध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे अशी फळं आपल्या टिश्यूजना हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करतात, आपल्या टिश्यूजमधलं मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी मदत करतात. दिवसभरामध्ये तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी पीत आहात ना, ही गोष्टसुद्धा आपण आवर्जून चेक करायला हवी. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायटोइस्ट्रोजन. आता म्हणजे नेमकं काय? तर हे प्लांट बेस्ड इस्ट्रोजन आहे जे इस्ट्रोजनला मिमिक करतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं कमी झालेलं जे प्रमाण आहे ते आहारामधून आपल्याला थोड्या प्रमाणात भरून काढण्यासाठी मदत करणारे पदार्थ. आता असे पदार्थ कुठले कुठले आहेत? तर सोया फूड्स आहेत, सोया प्रोडक्ट्स ज्याच्यामध्ये टोफू येतं किंवा सोया मिल्क येतं किंवा सोया चंक्स तुम्ही घेऊ शकता. शरीरामध्ये निर्माण झालेला हॉर्मोनल बॅलन्स भरून काढण्यासाठी हे पदार्थ आपल्याला मदत करतात. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे पदार्थ ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन ई चांगल्या प्रमाणात मिळतं. आता उदाहरणार्थ नट्स आणि सीड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हव्यात. उदाहरणार्थ सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स तुम्ही घेऊ शकता, फ्लाक्स सीड्स तुम्हाला घेता येतात किंवा भोपळ्याच्या बिया आपल्याला घेता येतात. वेगवेगळ्या प्रकारचे नट्स आपल्याला सुकामेवा जो आहे तो सुद्धा आहारामध्ये समाविष्ट करता येतो. मस्कमेलन सीड्ससुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. हे सीड्स घेण्याआधी आपण ते भिजवून घ्यायला हवेत किंवा हलकेसे रोस्ट करून घ्यायला हवेत. ॲवोकाडो घेणं किंवा ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स घेणंसुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरतं. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे खूप जास्त घट्ट इनर वियर्सचा वापर करणं आपण टाळायला हवं. इनर वियर्स शक्यतो कॉटनचे आहेत याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. सिंथेटिक इनर वियर्स वापरल्यामुळं घाम व्यवस्थित शोषला जात नाही आणि त्यामुळं इरिटेशन किंवा बर्निंग निर्माण होण्याची शक्यता असते. बऱ्याच स्त्रिया वजायनल डूशिंगचा वापर करतात किंवा सेंटेड परफ्यूम्स, सेंटेड स्प्रेज, इंटिमेट वॉशेस किंवा सेंटेड टॉयलेट पेपर्स यासारख्या गोष्टींचा वापर करतात. तर बऱ्याचदा असा त्रास जर तुम्हाला होत असेल तर या सगळ्या गोष्टी आपण टाळायला हव्यात. नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे नियमित व्यायाम. व्यायामाचा याच्याशी काय संबंध आहे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये कदाचित निर्माण झाला असेल. तर त्याचं उत्तर असं आहे की व्यायाम आपलं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. व्यायामामुळं हॉर्मोनल हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत मिळते. त्यामुळं नॅचरल ल्युब्रिकेशनसुद्धा त्या ठिकाणचं इम्प्रूव्ह होतं. वजायनल टिश्यूची हेल्थ व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी मदत होते. तिथलं मॉइश्चर व्यवस्थित मेंटेन होण्यासाठी मदत मिळते. आणि व्यायामाचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हेल्दी वेट मेंटेन होतं आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी सुद्धा मदत मिळते. पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस करणं किंवा किगल्स एक्सरसाइजेस ज्याला म्हणतात असे व्यायाम करणंसुद्धा आपल्याला
खूप फायदेशीर ठरतं. आता हे व्यायाम कसे करायचे याबद्दल आपण अनेक वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे. त्या व्हिडिओजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस आपल्याला कशाप्रकारे हेल्पफुल ठरतात, ते कसे करायचे याबद्दल तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओजची लिंक दिलेली आहे. ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला चेक करता येतील. आता पाहूयात नंबर 7वी महत्त्वाची गोष्ट. आता सध्या जर तुम्हाला त्याचा खूप जास्त त्रास होत असेल तर अशा वेळेला नेमकं काय करायचं, तर इन्स्टंट आपल्याला त्यापासून रिलीफ मिळवण्यासाठी काही प्रकारच्या तेलांचा तुम्हाला वापर करता येईल. कोकोनट ऑइल तुम्हाला यूज करता येईल किंवा रॉ ॲलोव्हेरा म्हणजे कोरफडीच्या पानांचा जो गर असतो त्याचा वापरसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतो. बऱ्याच वेळेला काही प्रकारच्या वॉटर बेस्ड जेलीजसुद्धा आपल्याला खूप छान रिलीफ मिळवून देतात. जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल याचा, तर मला खाली दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि त्यासाठीच्या औषधांसाठी सल्ला घेऊ शकता. नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला जर असे त्रास होत असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.